Yes. 12वी नंतर विद्यार्थ्यांनी काय शिकावं, कोणत्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यावं याचा निर्णय कसा घ्यावा? हा निर्णय खरं तर खूप महत्त्वाचा, कारण सगळं आयुष्य, पुढची आयुष्याची 40-60 वर्ष ह्या निर्णयावरती डिपेंड असतात. मला एक गोष्ट सांगा, आपण शिक्षण का घेतो? नॉर्मली जर हा प्रश्न विचारला तर की बाबा जॉबमध्ये, बिझनेसमध्ये किंवा करिअरमध्ये लाखोंची सॅलरी मिळायला पाहिजे, करोडांचं उत्पन्न व्हायला पाहिजे आणि या उत्पन्नाबरोबर आयुष्य पण छान जगलं पाहिजे, हा उद्देश असतो. बरोबर? व्हेरी क्लिअर की जॉब, बिझनेस, करिअरसाठी आपण शिक्षण घेतो. मग शिक्षण अशा ठिकाणी घेतलं पाहिजे जिथे आपल्याला या जॉब, बिझनेस किंवा करिअरसाठी लागणारे स्किल्स मिळत आहेत, स्किलचं सामर्थ्य मिळतं आहे. कारण यश डिग्री मिळाली म्हणून ह्याला जॉब द्या, डिग्री मिळाली म्हणून ह्याचा बिझनेस मोठा होईल असं तर होत नाही. त्याला स्किल्स लागतात, म्हणून स्किल्स घेणारं शिक्षण मिळालं पाहिजे. कोणते स्किल्स? तर ह्या स्किल्सला आम्ही स्पार्कल म्हणतो. SPARCL, स्पार्कल स्किल्स. एस म्हणजे स्मार्ट. अरे मुलं कमीत कमी ग्रॅज्युएट झाल्यावर, मास्टर झाल्यावर स्मार्ट दिसली पाहिजे, त्यांची पर्सनॅलिटी छान, आवाज रुबाबदार, पर्सनॅलिटी रुबाबदार झाली पाहिजे, कॉन्फिडन्स पाहिजे त्यांच्यामध्ये. पहिली गोष्ट एस फॉर स्मार्ट आला पाहिजे. पी फॉर प्रॅक्टिकल स्किल्स, त्यांच्यामध्ये व्यवहार ज्ञान पाहिजे. जॉबची कामं कशी करायची, बिझनेसमध्ये काय करावं लागतं ॲक्च्युली, ती कामं कशी करायची, हे प्रॅक्टिकल स्किल्स असले पाहिजेत. ए फॉर ॲटिट्यूड, ए फॉर अडॅप्टेबिलिटी, म्हणजे जग किती फास्ट बदलतंय, मध्येच कोरोना येतोय, मध्येच युद्ध चालू होतंय, टेक्नॉलॉजी बदलतीये. अडॅप्टेबिलिटी पाहिजे, माणसाने पटकन स्वतःला बदललं पाहिजे आणि त्याच्यासाठी नॉलेज स्ट्रॉंग लागतं. तर ही अडॅप्टेबिलिटी, स्पार्कल मधला ए, अडॅप्टेबिलिटी. मग आला आर म्हणजे ही शुड बी रेडी फॉर जॉब और बिझनेस ड्युरिंग हिज एज्युकेशन ओनली. कुठल्याही ग्रॅज्युएशननी किंवा मास्टरनी त्या विद्यार्थ्याला जॉब आणि बिझनेससाठी रेडी केलं पाहिजे. मग पुढचा सी फॉर कॉम्प्युटर एज्युकेशन. अरे अख्खा काळ कॉम्प्युटरचा आहे. दुर्दैव आहे की आपल्या कित्येक ग्रॅज्युएशनमध्ये आणि मास्टरमध्ये मुलांना 5% वेळ पण कॉम्प्युटरवरती बसवलं जात नाही, त्यांना सॉफ्टवेअर येत नाहीत. कॉम्प्युटर स्किल्स आले पाहिजेत. आणि शेवटचा L स्टँड्स फॉर लाईफ स्किल्स, ज्यांना आयुष्य आदर्श कसं जगायचं, हॅपी कसं राहायचं, इमोशन्स मॅनेजमेंट कशा करायच्या, हा L असेल ना तरच आयुष्य आनंदी होतं. तर थोडक्यात हे स्पार्कल स्किल्स असले पाहिजेत. आणि असं शिक्षण, असं कॉलेज निवडा की जिथं हे स्पार्कल स्किल मिळतील. डोळे बंद करून जातात रे मुलं. शेकडो कॉलेजेसच्या मागे बघतोय की लाखो झालेले BCom, काहीही येत नाही, कम्युनिकेशन नाही डेव्हलप होत, कॉम्प्युटरवरती काम कसं करायचं, ऑफिसची कामी कशी करायची काहीही माहीत नसतं, जॉब मिळत नाहीत. तरीही डोळे बंद करून त्याच जुन्या पुराण्या डिग्र्यांकडे जाऊन कसं चालेल? आपल्याला बदलावं लागेल आणि नवीन काळानुसार असं एज्युकेशन घ्यावं लागेल जे डिग्री बरोबर स्किल देत आहे. म्हणून माझं पालकांना आवाहन आहे की असं कॉलेज हुडका जिथे स्किल्स मिळत आहेत. असं कॉलेजला जाऊन पहा तुम्ही ॲक्च्युली की खरंच इथं आपली मुलं बिघडणार आहेत की घडणार आहेत, तिथलं वातावरण कसं आहे. आणि हे सगळं झाल्यावरच योग्य कॉलेजचा निर्णय घ्या. जर निर्णय चुकला तर आयुष्य वाया जाणार आणि निर्णय बरोबर आला तरच करिअर आणि आयुष्य सक्सेसफुल होणार.